To one and all students, in last lecture we discussed fertilization and steps of fertilization. That is, last third step is the sperm activation. Sperm activation, in which the content increase flagellar activity, and second is the acrosome reaction. In marine invertebrates, these events involve following steps. So which steps involves in acrosome reactions we are going to discuss here. Exocytosis of acrosomal vesicle. So what is exocytosis of acrosomal vesicle? जे सेल्समधले फ्लूइड आहे ते बाहेर येणं म्हणजेच एक्झोसायटोसिस म्हटलं जाते त्यांना. So contact with other components of the jelly coat of fructose sulfate polysaccharide or possibly an N-linked glycoprotein stimulate acrosome reaction. जर कॉन्टॅक्ट झाला अदर कंपोनंट्स ऑफ द जेली कोट जो फ्रुक्टोज सल्फेट पॉलीसॅकॅराइड और पॉसिबली एन N-linked ग्लायकोप्रोटीन काय स्टिम्युलेट करते ॲक्रोझोम रिॲक्शन. वेन द रिसेप्टर्स फॉर स्पर्म ॲक्टिव्हेटिंग लिगॅन्ड्स बाइंड विथ मॉलिक्युल्स ऑफ एग्स. जे रिसेप्टर आहे स्पर्म ॲक्टिव्हेटिंग लिगॅन्ड्स काय बाइंड होतात एग सरफेस जे फिमेल गमेट आहे त्याच्यासोबत. दे कॉज डिपोलरायझेशन ऑफ द स्पर्म्स मेम्ब्रेन. ते डिपोलरायझेशन करते स्पर्म्स मेम्ब्रेनला. दिस वूड ओपन व्होल्टेज डिपेंडेंट कॅल्शियम आयन चॅनल. आणि ते डिपोलरायझेशन झाल्यानंतर ओपन करतात व्होल्टेज डिपेंडेंट कॅल्शियम आयन चॅनल्स ड्यू टू एक्सचेंज ऑफ एक्स्ट्रासेल्युलर कॅल्शियम 2+ विथ इंट्रासेल्युलर पोटॅशियम. इंट्रासेल्युलर pH बिकम्स हायर दॅन 7.2. तिथे इंट्रासेल्युलर pH जे होत असते ॲक्रोझोम रिॲक्शन व्हायच्या वेळेस 7.2 असते. आणि इनिशिएट लोकलाइज फ्युजन ऑफ द आउटर ॲक्रोझोमल मेम्ब्रेन विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन. म्हणजे स्पर्म आणि एग्सचं फर्टिलायझेशन फ्युजन होते आणि अल्टिमेटली ब्रेकडाऊन ऑफ द ॲक्रोझोम. इन्स्टंट रिझल्ट ऑफ सच एज ॲक्रोझोम रिॲक्शन इज द रिलीज ऑफ द सोल्युबल इन्झाईम्स विच आर लोकेटेड विथ इन ॲक्रोझोमल वेसिकल. तर ॲक्रोझोम वेसिकल आहे का बरं ब्रेकडाऊन होते, तर तिथे केमिकल रिॲक्शन्स टेक्स प्लेस होते. इन्स्टंट रिझल्ट ऑफ सच अँड ॲक्रोझोम रिॲक्शन इज द रिलीज ऑफ द सोल्युबल इन्झाईम विच आर लोकेटेड विथ इन द ॲक्रोझोमल वेसिकल. त्यानंतर दिस इन्झाईम्स हॅव ट्रिप्सिन लाईक ॲक्टिव्हिटी अँड आर कलेक्टिव्हली कॉल्ड लायसिन्स. तर ते इन्झाईम्स ट्रिप्सिन लाईक ॲक्टिव्हिटी परफॉर्म करत असतात, त्याला लायसिन म्हटलं जाते. लायसिन डिझॉल्व इन द एग्ज इन्व्हलप्स इन द लोकल एरिया. तर लायसिनचं काम आहे एग्ज डिझॉल्व करते, एग्ज इन्व्हलप्स डिझॉल्व करते in the local area and clear the path for spermatozoa to reach the surface, that is vitelline membrane of eggs. तर एग्ज इन्व्हलप्स हे डिझॉल्व करत असते आणि स्पर्मला वे ओपन करून देतो एंटर करण्यासाठी. इन ह्युमन्स अँड अदर मॅमल्स द एग्स आर सराउंडेड बाय लेअर ऑफ फॉलिक्युल सेल्स कॉल्ड झोना रेडिएटा. ह्युमन्समध्ये किंवा अदर मॅमल्समध्ये एग्स हे सराउंडेड राहते फॉलिकल सेल्सनी, त्याला झोना रेडिएटा म्हटलं जाते. इन देम द पेनेट्रेशन इज ॲक्सेलरेटेड बाय अनादर इन्झाईम कॉल्ड हायल्युरिनिडेज. तर यामध्ये पेनेट्रेशन कोण करत असते, इन्झाईम आहे हायल्युरिनिडेज विच डिझॉल्व्स द म्युकोपॉलिसॅकॅरिड द हायल्युरिनिक ॲसिड, अ सबस्टन्स बाय विच द सेल्स ऑफ झोना रेडिएटा आर ग्लू टुगेदर. स्पर्म्स लायसिन्स ऑफ मॅमल्स आर कॉल्ड झोना लायसिन्स. जे स्पर्म लायसिन्स होते मॅमल्समध्ये त्याला झोना लायसिन्स म्हटलं जाते. दे आर मीन फॉर क्लिअरिंग द पॅसेज थ्रू द झोना पेलुसोडा. ते कशासाठी मदत करतात, तर ते क्लिअरिंग करतात पॅसेज टुवर्ड्स दी झोना पेलुसोडा, थ्रू द झोना पेलुसोडा. त्यानंतर नेक्स्ट आहे एक्सटेन्शन ऑफ द ॲक्रोझोमल प्रोसेस. ही फर्स्ट स्टेप झाली. जे एक्झोसायटोसिस आहे म्हणजे वेसिकलमधले जे फ्लुइड्स आहे ते केमिकल थ्रू बाहेर निघतात आणि त्यांना वे मोकळा करून देतो. जे स्पर्म आहे एक्सपर्यंत पोहोचले पाहिजे म्हणून त्यांचं फ्युजन व्हायला पाहिजे त्यासाठी. त्यानंतर आहे एक्सटेन्शन ऑफ द ॲक्रोझोमल प्रोसेस, म्हणजे जी प्रोसेस एक्सटेन्शन कशी होते, वाढत कशी जाते. द सेकंड पार्ट ऑफ द ॲक्रोझोमल रिॲक्शन इन्व्हॉल्व्स द एक्सटेन्शन ऑफ द ॲक्रोझोमल प्रोसेस. द सेकंड पार्ट आहे द प्रोट्रूशन अरायझेस फ्रॉम पॉलिमरायझेशन ऑफ ग्लोबुलर ॲसिडिन मॉलिक्युल्स into acetine filament, a reaction that appear to be dependent upon the release of hydrogen ions from the sperm head. तर ही रिॲक्शन डिपेंड असते जेवढे हायड्रोजन आयन्स स्पर्मच्या हेडमध्ये प्रेझेंट असते त्यावर.
The acrosomal process is covered by what was originally the acrosomal membrane and has now become part of sperm plasma membrane. ते acrosomal process हे covered राहते by what was originally the acrosomal membrane and has now become part of the plasma membrane. ते डायग्राममध्ये दाखवलेले आहे. फर्स्ट स्टेप आहे कॉन्टॅक्ट, ही लेयर आहे एक्सची आणि त्याच्यासोबत स्पर्मचा कॉन्टॅक्ट झालेला आहे. त्यानंतर सेकंड रिॲक्शन आहे ॲक्रोझोमल रिॲक्शन. तर ही जी ॲक्रोझोमल लेयर आहे त्याच्यासोबत रिॲक्शन झालेली आहे. सेकंड थर्ड आहे ग्रोथ ऑफ ॲक्रोझोमल प्रोसेस. तर ते स्पर्म न्यूक्लियस एंटर झालेलं आहे. फोर्थ आहे फ्युजन ऑफ द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द स्पर्म अँड एग्स. तर इथं फ्युजन दाखवलं आहे प्लाझ्मा मेम्ब्रेनसोबत स्पर्म आणि एगचं फ्युजन झालेलं आहे. त्यानंतर फिफ्थ आहे एंट्री ऑफ स्पर्म न्यूक्लियस. तर एंट्री कशी केली आहे ते दाखवलेलं आहे. तर फोर्थ आहे कॉन्टॅक्ट ऑफ गमेट, जे आपल्याला हे स्टडी करायचं आहे. कॉन्टॅक्ट ऑफ गमेट्स, स्पीसीज स्पेसिफिक रिकग्नायझेशन ऑफ इन सी अर्चिन्स. तर वन्स द सी अर्चिन स्पर्म हॅज पेनिट्रेटेड द एग्स जेली, जेव्हा सी अर्चिन जे आहे ऑर्गॅनिझम त्याचा स्पर्म हा पेनिट्रेटेड झाला एग जेलीमध्ये, द ॲक्रोझोमल प्रोसेस ऑफ द स्पर्म कॉन्टॅक्ट द व्हायटलाईन इन्व्हलप ऑफ द एग्स. जे स्पर्म आहे ते कॉन्टॅक्ट करते व्हायटलाईन इन्व्हलप ऑफ द एग्स. इथे दाखवलं आहे त्या पद्धतीने. अ मेजर स्पीसीज स्पेसिफिक रिकग्नायझेशन स्टेप ऑकर्स ॲट दिस पॉईंट. तर तिथे काय स्पेसिफिक रिकग्नायझेशन ऑकर्स होते. द ॲक्रोझोमल प्रोटीन मेडिएटिंग दिस रिकग्नायझेशन इज कॉल्ड बाइंडिन. आणि ते ॲक्रोझोमल प्रोटीन त्याला हेल्प करते रिकग्नायझेशन करायला, त्याला बाइंडिन म्हटलं जाते. बाइंडिन इज लोकेटेड स्पेसिफिकली ऑन द ॲक्रोझोमल प्रोसेस. जे बाइंडिन आहे विच हेल्प इन रिकग्नायझेशन where it located, it is located specifically on the acrosomal process and it is bound to species specific binding receptor which are found in groups in vitelline envelope. In last lecture we discussed what is the lock and key model such that like binding works, means acrosomal process and it is bound to species specific binding receptor which are found in groups in vitelline envelope. Such a binding receptor is a transmembrane glycoprotein nearly 1300 amino acid. ती जी बाइंडिंग रिसेप्टर असते ट्रान्समेम्ब्रेन ग्लायकोप्रोटीननी बनलेलं असते 1300 अमायनो ॲसिडनी. द बाइंडिंग region of this protein of plasma membrane extend into the extracellular space and probably becomes a component of the vitelline envelope. त्यामधली सेकंड प्रोसेस आहे गमेट बाइंडिंग अँड रिकग्नायझेशन इन ॲनिमल्स. म्हणजे ते गमेटसोबत काय करतात स्पर्म बाइंड करत असतात. द झोना पेलुसिडा इन मॅमल्स प्लेज अ रोल ॲनालॉगस टू दॅट ऑफ व्हायटलाईन इन्व्हलप. जे झोना पेलुसिडा आहे मॅमल्समधला तो करते ॲनालॉगस टू दॅट ऑफ व्हायटलाईन इन्व्हलप इन्व्हर्टिब्रेट्स. This glycoprotein matrix is synthesized and secreted by the growing oocyte and plays two major roles during fertilization. तर ते ग्लायकोप्रोटीन मॅट्रिक्स सिंथेसाइज करते आणि सिक्रेट करते ग्रोईंग oocyte आणि फर्टिलायझेशनसाठी हेल्प करतात. इट बाइंड्स द स्पर्म अँड इट इनिशिएट द ॲक्रोझोम रिॲक्शन. ते स्पर्मला बाइंड करत असतात एग्स आणि इनिशिएट करते ॲक्रोझोम रिॲक्शन. द बाइंडिंग ऑफ स्पर्म टू झेना इज रिलेटिव्हली बट नॉट ॲब्सोल्युटली स्पेसिफिक. Specificity should not be major problem while fertilization occur internally. त्यानंतर आहे झोना पेलुसिडा. 3 types of fibrillar proteins. ZP1 3 टाइप्सचे फायब्रिलर प्रोटीन्स राहते. ZP1, ZP2 and ZP3. The major strands of the zona are composed of repeating dimers of protein ZP2 and ZP3. These strands are occasionally cross-linked together by ZP1 forming mesh-like towers. Mesh-like network. ZP3 is the specific glycoprotein. जे फायब्रिलर प्रोटीन्स आहे तर ZP3 त्यामधलं स्पेसिफिक ग्लायकोप्रोटीन आहे इन द झोना पेलुसिडा टू विच माऊस स्पर्म बाइंड. तर जे माऊसमधले स्पर्म आहे ते बाइंड करायचं काम ZP3 जे फायब्रिलर प्रोटीन्स आहे ते करते. ZP3 also initiate the acrosome reaction after sperm have bound to it. तर ZP3 हे पण मदत करते ॲक्रोझोम रिॲक्शनसाठी. द माऊस स्पर्म कॅन thereby concentrate its proteolytic enzymes directly at the point of attachment at the zona pellucida. Mouse sperm do not bore into the zona pellucida. Rather, it approaches parallel to the plane of the zone surface and are actively tethered there.
इट सीम्स ZP3 बाइंड्स टू ॲटलीस्ट 3 ॲडेसिव्ह प्रोटीन्स ऑन स्पर्म प्लाझ्मा मेम्ब्रेन. जे ZP3 फायब्रिलर प्रोटीन्स आहे बाइंड करते ॲटलीस्ट 3 ॲडेसिव्ह प्रोटीन्स ऑन स्पर्म प्लाझ्मा मेम्ब्रेन, and 1000 of these sites must be used to keep these two cells from coming apart. ZP3 induces the acrosome reaction by clustering together the ZP3 receptors on the sperm plasma membrane. तर ZP3 जे फायब्रिलर प्रोटीन्स आहे इंड्यूस करते ॲक्रोझोम रिॲक्शन क्लस्टरिंग करून. ड्युरिंग द ॲक्रोझोम रिॲक्शन द स्पर्म प्लाझ्मा मेम्ब्रेन इज शेड फ्रॉम द स्पर्म. जेव्हा ॲक्रोझोम रिॲक्शन होते तर प्लाझ्मा मेम्ब्रेनने शेड होते फ्रॉम दी स्पर्म. दिस इज वेअर ZP3 बाइंडिंग प्रोटीन्स आर लोकेटेड. आणि त्या ठिकाणी ZP3 बाइंडिंग प्रोटीन जे आहे ते लोकेटेड होते. एट द स्पर्म मस्ट स्टील रिमेन बाउंड टू द झोन इन ऑर्डर टू लाईज अ पाथ थ्रू इट. इन माईस म्हणजेच माऊसमध्ये इट अपियर्स दॅट द सेकंडरी बाइंडिंग टू द झोना इज ऑप्टेन बाय प्रोटीन्स इन द इनर ॲक्रोझोमल मेम्ब्रेन दॅट बाइंड स्पेसिफिकल टू ZP2. म्हणजे माऊसमध्ये सेकंडरी बाइंडिंग झोना हे कशा थ्रू होते, इनर ॲक्रोझोमल मेम्ब्रेन दॅट बाइंड स्पेसिफिकल टू ZP2. त्यानंतर फिफ्थ आहे ॲक्टिवेशन ऑफ द ओवम. ही प्रोसेस झाली गमेट बाइंडिंग आणि त्यानंतर ॲक्टिवेशन ऑफ द ओवम. तर इनिशियल कॉन्टॅक्ट ऑफ द ॲक्रोझोमल ट्यूब्यूल विथ द प्लाझ्मा मेम्ब्रेन ऑफ द ओवम ट्रिगर्स ऑफ अ सिक्वेन्स ऑफ रिॲक्शन दॅट रेंडर द एग्स कॅपेबल ऑफ स्टार्टिंग ऑन इट्स वे टू डेव्हलप इन टू ॲन एम्ब्रिओ. तर त्यांचं स्पर्म आणि एग्सचं कॉन्टॅक्ट झालं त्यामध्ये त्यानंतर काय होते, स्टार्टिंग ऑन इट्स वे टू डेव्हलप इन टू ॲन एम्ब्रिओ. त्यालाच इन अदर वर्ड्स इट गेट्स ॲक्टिवेटेड बाय कमिंग आउट ऑफ इट्स रिलेटिव्हली क्विसेंट स्टेट. म्हणजे त्यांची जे रेग्युलर ॲक्टिव्हिटी आहे आफ्टर फर्टिलायझेशन ते परफॉर्म करते. द ॲक्टिवेशन ऑफ ओवम इन्क्लूड्स फॉलोविंग इव्हेंट्स. तर ॲक्टिवेशन ऑफ ओवममध्ये फॉलोविंग इव्हेंट्स इन्क्लूड होत असते. फर्स्ट आहे फॉर्मेशन ऑफ फर्टिलायझेशन कोन. तर फर्स्ट फर्टिलायझेशन कोन फॉर्म करत असते आणि सेकंड आहे कॉर्टिकल रिॲक्शन अँड फॉर्मेशन ऑफ फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. तर आणि थर्ड आहे मेटाबॉलिक ॲक्टिवेशन. तर फर्स्ट फॉर्मेशन ऑफ फर्टिलायझेशन कोन. तर हा फर्टिलायझेशन कोन काय असतो, इमिजिएटली आफ्टर द फ्युजन ऑफ ॲक्रोझोमल ट्यूब्यूल विथ द एग्स प्लाझ्मा मेम्ब्रेन द सायटोप्लाझम ऑफ द एग्स बल्जेस अपवर्ड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट ॲज अ कोनिकल प्रोजेक्शन कॉल्ड फर्टिलायझेशन कोन. जेव्हा एग्ज आणि स्पर्मचं फर्टिलायझेशन होते तर ते काय करते, सायटोप्लाझम जे असते ऑफ द एग्स बल्क अपवर्ड ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट, जिथे कॉन्टॅक्ट झालेलं आहे ते बल्क करते सायटोप्लाझम एग्समधलं ॲज अ कोनिकल प्रोजेक्शन आणि त्यालाच फर्टिलायझेशन कोन म्हटलं जाते. तर फर्टिलायझेशन कोन ग्रॅज्युअली इनगल्फ द स्पर्म न्यूक्लियस. जो फर्टिलायझेशन कोन आहे एग्समधला तो काय इनगल्फ्स करते स्पर्म न्यूक्लियस, मिडल पीस अँड टेल. नाव इट बिगन्स टू रिट्रॅक्ट अँड कॅरीज द स्पर्मॅटोझोन इनवर्ड्स इन टू द एग सायटोप्लाझम. आणि ते प्रोसेस झाल्यानंतर कॅरी करते स्पर्मॅटोझो इनवर्ड इन टू द एग सायटोप्लाझम. सेकंड प्रोसेस आहे कॉर्टिकल रिॲक्शन अँड फॉर्मेशन ऑफ फर्टिलायझेशन मेम्ब्रेन. ज्यामध्ये दिलेली आहे फर्टिलायझेशन मेम्ब्रेन फॉर्म करते. तर द फर्टिलायझेशन कोन फॉर्मेशन इज फॉलो बाय चेंजेस इन द सरफेस ऑफ द एग सायटोप्लाझम. जो फर्टिलायझेशन कोन जो फॉर्म झाला आहे तर तो सायटोप्लाझम एगचे जे चेंजेस झाले आहे त्याच्या थ्रू झालेला असते. विच आर known under the general name of the cortical reaction. It is well studied in sea urchin eggs, and the events of cortical reaction in different group of animals can be summarized as follows. That the events cortical reaction through होत असते in different group of animals can be summarized as follows. तर in sea urchin the color of the egg surface changes gradually from yellow to white. जेव्हा ते सायटोप्लाझम रिॲक्शन होत असते तर जे कलर आहे एक सरफेस चेंजेस होत असते येलो टू व्हाईट. द चेंजेस बिगन स्टार्ट फ्रॉम द पॉईंट ऑफ अटॅचमेंट ऑफ द स्पर्म अँड ग्रॅज्युअली स्प्रेड ऑल ओव्हर द सरफेस ऑफ द एग. जिथे स्पर्मचं कॉन्टॅक्ट झाला एगसोबत तिथे काय होत असते, चेंज बिगिन्स टू स्टार्ट फ्रॉम द पॉईंट ऑफ अटॅचमेंट आणि त्यानंतर ऑल ओव्हर तो चेंजेस दिसून येत असते. सेकंड आहे इलेक्ट्रॉन मायक्रोस्कोप रिव्हेल्स दॅट द कॉर्टेक्स ऑफ द अनफर्टिलाइज्ड एग्स इज बाउंडेड बाय 2 membranes. The outer one, called the vitelline membrane, is about 30 angstrom thick, whereas the inner one, being the plasma membrane, is about 60 angstrom thick. A layer of cortical granules is found beneath the plasma membrane. And the third आहे, the outer vitelline membrane becomes lifted off from the plasma membrane. जे outer vitelline membrane आहे ते lifted होते म्हणजे निघून जाते from the plasma membrane. It undergoes expansion and gives rise to outer layer of fertilization membrane. The space between
and the surface of the eggs is called pre-vitelline space. Then fourth आहे cortical granules swell and explode. They release three components. The cortical granules swell होत असते आणि ते थ्री कंपोनंट्स रिलीज करते, लॅमेलर अँड फोल्डेड पार्ट्स. These are dark and dense bodies which unfold and subsequently fuse with inner side of the already lifting fertilization membrane. तर ते काय असते, डार्क असते, डेन्स बॉडीज अनफोल्ड असते अँड सबसिक्वेंटली फ्यूज विथ इनर साइड ऑफ द ऑलरेडी लिफ्टिंग फर्टिलायझेशन मेम्ब्रेन म्हणजेच फायटिलाईन मेम्ब्रेन. द फर्टिलायझेशन मेम्ब्रेन दस बिकम्स रेनफोर्स अँड बिकम्स मच थिकर.